सर, जे आपल्यावर आपले जे प्रस्ताव आले होते निलंबितीचे, आपण त्यांच्यावर काय काय कारवाई केली आलेली आहे? झालेले दुकानं बंद आहे त्यांच्यावर काय काय हे करण्यात आलेले आहे, थोडंसं आपण सांगा सर. नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यामध्ये खूप चांगली पावसाची सुरुवात झालेली आहे. मागच्या 2 दिवसापासून खूप चांगला पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि खरीपाच्या पेरणीनं वेग घेतलेला आहे. हा वेग घेतलेला असताना शेतकऱ्यांची फार मोठी गर्दी बाजारामध्ये मागच्या 2-3 दिवसामध्ये दिसून येते. आपल्याकडं कापूस आणि मका हे 2 पिकं फार महत्त्वाची आपल्या जिल्ह्यासाठी आहेत. त्यातही कापूस आपल्या एकूण पेरणी क्षेत्राच्या 60% क्षेत्रावर आपल्याकडं कापूसच असतो. त्याच्यामुळं कापसाच्या बियाण्याची मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे. पण दुर्दैवाने म्हणा किंवा कसंही म्हणा की काही विशिष्ट वाण या वाणांची मागणी शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर करत आहेत. ती मागणी लक्षात घेता आम्ही पूर्वनियोजनसुद्धा केलं होतं आणि ते जे काही सध्या प्रचलित माउथ पब्लिसिटीनं प्रचलित झालेले वाण आहेत त्याचे जवळपास 2.25 लाख पॅकेट आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून घेतलेले होते. दुकानदारांनाही आम्ही सगळ्या सूचना दिल्या होत्या की हे फक्त 2 पॅकेट एका वेळेस एका कास्तकाराला किंवा शेतकऱ्याला द्यायची. त्यायोगे आपले जास्तीत जास्त शेतकरी कव्हर होतील. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी 2 बॅग मॅक्सिमम दिल्या जातात. पण यानंतरही शेतकरी असतील, लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर ओव्हर प्राइसिंग जे आहे, चढ्या दराने विक्री आहे, अशा तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर येतात. त्या तक्रारीसुद्धा आमचं तालुका स्तरावरचं भराडी पथक आहे, जिल्हा स्तरावरचं भराडी पथक आहे, यांच्या माध्यमातून आम्ही ताबडतोबीनं त्याची शहानिशा करण्याचं काम आपण जिल्हाभरामध्ये केलेलं आहे. मागच्या 3 दिवसामध्ये जवळपास 28 प्रकरणांमध्ये आपण वेगवेगळी कारणं आहेत. काही लोकांनी चढ्या दराने विक्री केलेली आहे, काही लोकांनी ते मटेरियल उपलब्ध असताना शेतकऱ्यांना ते देण्यास नकार दिलेला आहे, काही लोकांचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेलं नाही, अशा केसेस आहेत. अशा 28 केसेसच्या सुनावण्या काल एका दिवसामध्ये मी पूर्ण केलेल्या आहेत. जी चढ्या दराने विक्री आहे त्यांच्यावर तर आपण पूर्ण त्याचं म्हणजे प्रत्येक विक्रेत्याकडे 2 लायसन्स असतात बियाण्याचे. एक कापसाचं वेगळं लायसन्स आहे आणि इतर पिकांचं वेगळं लायसन्स आहे. तर पूर्ण हंगामासाठी आपण ते लायसन्स सस्पेंड करतो आहे. म्हणजे 31 मार्च 2023-24-25 पर्यंत त्यांना कुठल्याही बियाण्याचा व्यवहार यापुढे करता येणार नाही. या उपर त्यांना कॉटन ॲक्टमध्ये एक 10,000 रुपये दंडाची तरतूद आहे. ती शास्तीसुद्धा आपण त्यांच्यावर लादतोय आणि पूर्ण हंगामभर त्यांना काम करता न आल्यामुळे पुढच्या हंगामामध्ये सुद्धा त्यांना, कारण कापूस बियाणं जे पुढच्या वर्षी लागणार आहे त्याच्या बुकिंग साधारण जानेवारीपासून सुरू होतील आणि त्याचं त्यावेळेस जर लायसन्स सस्पेंड असेल तर त्याला कुठलीही नवीन बुकिंग करता येणंसुद्धा शक्य नाही. या उद्देशानं आपण पूर्ण वर्षासाठी आपण त्यांचं लायसन्स टर्मिनेट केलेलं आहे. ज्यांचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेलं नाही अशाही लोकांची लायसन्स आपण 3-6 महिने अशा पद्धतीनं सस्पेंड करतो आहे. काही प्रकरणं अगदीच किरकोळ आहेत किंवा छोटा मोठा एखादा रेकॉर्ड नाही, त्यांनाही आपण सक्त ताकीद दिलेली आहे की याची पुनरावृत्ती झाली तर तुमचे लायसन्स सस्पेंड केले जातील. अशा ताकीदही आपण 2 प्रकरणामध्ये दिलेल्या आहे. सरकारी शेतकरी त्याजवळ जे सोप्या पद्धतीने जे माल विकतात लोक, ते बोगस बियाणे असतात, शेतकऱ्या त्याची ओळख नसतात, ते शेतकरी पेरणी झाल्यानंतर त्यांना कळते. असे शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार? आमचं एकच म्हणणं असतं की तुमच्या रितसर अधिकृत विक्रेता म्हणजे परवानाधारक विक्रेता आहे त्याच्याकडून हे मटेरियल खरेदी करा, त्याची पक्की पावती घ्या, ती जतन करा. तुम्ही जे काही कापसाचं पॅकेट लावलेलं आहे ते किमान हंगामापुरतं तरी जपून ठेवा, त्याला कुठेही फेकून देऊ नका. उद्या जर काही उगवणीबाबत तक्रार असेल किंवा त्याला उत्पादक माल किंवा लागच लागला नाही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर ते पॅकेट, ती पावती अत्यंत गरजेची असते. त्याचीही शहानिशा आपण आपली उपविभागस्तरीय समिती आहे, शेतकऱ्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तातडीनं द्यायची असते. लगेच आमची उपविभागस्तरीय समिती ज्याच्यामध्ये विद्यापीठाचा एक शास्त्रज्ञ असतो, महाबीजचा एक माणूस असतो, संबंधित कंपनीचे प्रतिनिधी असतात, यांच्या माध्यमातून त्याचा पंचनामा करून आपण निष्कर्ष आणि त्याचं आर्थिक नुकसान काय झालं आहे हे स्पष्टपणे आपण त्याच्यात नमूद करून तो पंचनामा आपण शेतकऱ्यांना सुपूर्द करतो. सर, निलंबित किती दुकानं निलंबित करण्यात आलेले?
9 दुकानांचे परवाने 1 वर्षासाठी निलंबित केलेले आहेत. सर ते दुकान कोणकोणत्या गावाचे दुकान? सगळ्याच तालुक्यामध्ये आहेत. आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या पैठणमधले आहेत, औरंगाबाद तालुक्यातले, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातले आहेत, कन्नड तालुक्यातले आहेत, सिल्लोड तालुक्यातले आहेत, वैजापूरमधले आहेत, गंगापूरमधले आहेत. सगळ्याच तालुक्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपण जिथे जिथे कुठे ॲक्शन आली आणि त्याचा सज्जड पुरावा तयार केला आपण, म्हणजे फोनपेनं पेमेंट केलेलं आहे किंवा आम्हीच त्यांना शेतकऱ्यांना डमी ग्राहक म्हणून पाठवतोय, त्यांच्याकडं नोटा देतोय, त्याचे नोटाचे नंबर आम्ही टिपून घेतोय आणि तो ट्रॅप झाला की ताबडतोब आम्ही दुकानाची संपूर्ण तपासणी करू. त्याचे अहवाल माझ्याकडे प्राप्त झाले. नैसर्गिक न्याय तत्वानं त्यांची सुनावणी आपण काल घेतली. त्यांचं काय म्हणणं आहे दुकानदारांचं ते ऐकून घेतलं आणि त्यानंतर या निर्णयावर आलेलो आहोत. आणि जे दुकानं सर बंद आहे त्यांच्यावर आपण नेमकं काय त्यांच्यासाठी काय ताकीद देणार? त्यांना आपण अगोदरच मी हंगामपूर्व सगळ्यांना बैठका घेऊन सक्त ताकीद दिलेली. 8ही तालुक्यामध्ये जेवढे विक्रेते आहेत, परवानाधारक आहेत, त्यांची बैठक घेऊन मी त्यांना सांगितलं की सीझनमध्ये जर कुठलंही दुकान बंद आढळून आलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अत्यावश्यक वस्तू आहे आपली बियाणे, त्या अन्वये तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. असं अजून तरी कुठं सीझनमध्ये दिसलं नाही की एखादं दुकान बंद आहे, पण नक्कीच कोणी जर निदर्शनास आणून दिलं तर आमच्या भरारी पथकामार्फत त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल. माझं नाव प्रकाश देशमुख, मी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे.